नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आनंद आणि अक्षय हे दोघंजण एका फायनान्सरकडे आपलं डील करण्यासाठी गेलेले असतात. तिथे त्यांची मीटिंग चालू असते. तर रमाने बनवलेल्या केकची एक पेस्ट्री अक्षयने टेस्ट करण्यासाठी त्या फायनान्सरला दिलेली असते. आता तो फायनान्सर पेस्ट्रीची टेस्ट तर करतो, पण त्यानंतर तो लगेचच म्हणतो की तुमच्या प्रॉडक्टबद्दल मला शंका आहे, मी तुमच्याबरोबर डील नाही करू शकत. तेव्हा आता अक्षयचे ते खूप संताप होतो. अक्षय म्हणतो की तुम्हाला जर डील करायची नव्हती तर तुम्ही ही पेस्ट्री खाल्लीच कशाला, हे तुम्ही आधीच सांगू शकत होतात ना. मग आनंद म्हणतो की 1 मिनिट अक्षय थांब, रिॲक्ट होऊ नकोस. मग तो आनंद फायनान्सर बरोबर म्हणत असतो की नक्की तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, पेस्ट्रीची टेस्ट तुम्हाला आवडली नाही आहे की तुम्हाला मग आमच्या मुकदम ब्रँडमध्ये इंटरेस्टच नाही आहे, हे तरी क्लिअर सांगा. तेव्हा तो फायनान्सर म्हणतो की मला तुमच्याबरोबर डील करायची असती तर मग मी पेस्ट्रीची टेस्टसुद्धा केली नसती. आता अक्षय खूप भडकतो आणि अक्षय म्हणतो की आनंद, आपण हे काय ऐकतोय. आणि मग आनंद म्हणतो की बाबा फायनान्सरशी मला बोलू देशील का जरा. आनंदला इथे अक्षय जास्तच रिॲक्ट होत असल्यामुळे रागसुद्धा येतोय, कारण तो फायनान्सर त्या दोघांकडेच बघत असतो. तेव्हा आनंद म्हणतो की 1 मिनिट. आणि मग तो त्या फायनान्सरला म्हणतो की हो सर, तुम्ही पेस्ट्रीची टेस्ट केली बरोबर, तुम्हाला ती टेस्ट आवडली का अगोदर हे सांगा, किंवा मग तुम्हाला आमच्या ब्रँडबद्दल काही शंका आहे का. तेव्हा ते फायनान्सर म्हणतात की हे बघा, तुमच्या बोलण्यातून मला हे तर कळालं आहे की तुमची कंपनी ही खूप डाऊनफॉल आहे बरोबर. तर तुमच्या कंपनीला ग्रो व्हायला साधारण मला वाटते खूप वर्षानुवर्षे जाणार आहेत. आणि दुसरं म्हणजे तुमचा ब्रँड हा कोलॅप्स झाल्यामुळे मी तुमच्याबरोबर डील करून मला बिझनेस ग्रो कसा होईल. आता अक्षय म्हणतो की हा तर फक्त स्वार्थी माणूस दिसतोय, स्वतःचा फायदा करायचं बोलतोय हा. अक्षयला खूप चिड आलेली असते, तर आनंदलासुद्धा इथे राग येतो. अक्षय म्हणतो की आनंद, मला काहीच बोलायचं नाही, चल उठ इथून, याला डील करायची नव्हती तर आपण आपला वेळ का टाईम का वेस्ट करतोय. म्हणून ते दोघं आता येऊन गाडीमध्ये बसतात. गाडी स्टार्ट करून आनंद घरच्या दिशेने निघतो. तर आनंदला अक्षय म्हणत असतो की हे बघ आनंद, तुझी फील्ड वेगळी आहे, पण मला ह्या फील्डमध्ये चांगलंच नॉलेज आहे. बिझनेस करायचा असेल ना तर इमोशनल होऊन चालत नसतं. तो माणूस काय बोलला तू ऐकलंस ना, तो इतका स्वार्थी माणूस होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई आजी आणि मी जेव्हा डील करायला गेलो होतो ना दुसऱ्या फायनान्सरकडे, तोही स्वार्थीच होता. त्याचं काय म्हणणं होतं माहिती आहे का, आपल्या मुकदम ब्रँडमध्ये त्याचं नाव तो ॲड करणार होता, म्हणजे आपल्या मुकदम नावापुढे त्याचं नाव येईल तेव्हा तो आपल्याबरोबर डील करणार होता. मला सांग आनंद, त्याचं नाव आपल्या ब्रँडमध्ये आलं तर आपले लोक जे आपल्याला ओळखतात, मुकदम कंपनीचं ब्रँड, हे जर दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर गेलं तर आपलं जे कस्टमर आहे ते आपल्याकडे वळतील का, नाही ना. किती मोठा लॉस आहे. तरी आई आजी मला म्हणतात की तू त्यांच्याबरोबर डील करायला हवं होतंस आणि आपली कंपनी ग्रोथ व्हायलाच पाहिजे, आणि जर डाऊन झाली तर मी तुला दोष देईल. आता मला सगळीकडून पाप झाले आनंद, मला खूप टेन्शन आले. त्यात आता तेवढं बोलता बोलताच ते घरी पोहोचतात. तिकडे रमाला काही दम निघत नसतो. रमाचं लगेच चालू होतं की अक्षय, तुम्ही आले ना, पेस्ट्री कशी वाटली त्यांना, काही बोलले का, झालं का तुमचं डील. आता अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो रमा, तू जरा शांत बसशील का, आणि मला आहे ना, मी इतक्यात आलो, डोकं खाऊ नकोस माझं. आता अक्षय रमावर चिडतो. तर रमाला कळतं की नक्कीच ॲन्सर तरी निगेटिव्हच असणार आहे. म्हणून रमा म्हणते की ठीक आहे. रमा म्हणते की अहो थोड्या वेळ अर्थाला घेता का, तुमचा मूड तरी ठीक होईल. तेव्हा अक्षय म्हणतो की मला नाही घ्यायचं त्या अर्थाला. आता रमाला खूप राग येतो. रमा थोड्याच वेळात तिथे अक्षय येतो आणि म्हणतो की आता अक्षयने अर्थाला इग्नोर केल्यामुळे रमाला इथे खूप राग आलेला असतो. रमा आता अक्षयचा मूड ठीक झाल्यावर त्याला खूप काही ऐकवते आणि म्हणते की याच्यापुढे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला किती राग आला ना, मला बोला, तुम्ही घरच्यांना बोला, पण त्या अर्थाचा जर राग केला ना, याच्यापुढे वाईट कोणी नसेल. आणि लक्षात ठेवा मग मी काय करू शकते ना, हेच बघा तुम्ही. आता अक्षयला हे कळतं. अक्षय म्हणतो खरंच रमा, माझं चुकलं, मी अर्थाला असं इग्नोर नव्हतं करायला हवं आणि अर्थावरच राग काढला मी, खरंच चुकलं माझं. इकडे आनंदसुद्धा सीमावर खूप चिडलेला असतो. सीमा त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. पण आनंद म्हणतो की आई, तुला दुसरं काही काम नाही आहे का, सारखं सारखं चहा का आणतेस तू. तेव्हा सीमा म्हणते अरे तू बाहेरून आलास ना, मला तुला फ्रेश करायचं होतं म्हणून मी चहा बनवला, काय झालं, माझं काही चुकलं का. आनंद खूप ओरडून बोलत असतो सीमाला. तितकं तिथे अक्षय येऊन ते ऐकतो. अक्षय म्हणतो की आनंद, तुझी ही भाषा झाली का आईबरोबर बोलायची, अरे नीट बोल ना. तेव्हा सीमा म्हणते की मी तर फक्त चहाच बनवून आणला, तेही तुझा मूड ऑफ दिसला म्हणून. आनंद म्हणतो की काय गरज आहे तुला सारखं सारखं पुढे पुढे करायची. आणि मग आनंदचं बोलणं ऐकून अक्षय म्हणतो की हे बघ आनंद, मला माहिती आपली डील पास झाली नाही म्हणून तुला सुद्धा राग आलाय, पण तू असं समजू नकोस की तू आईला वाटेल ते बोलशील. तर शशिकांतसुद्धा आता इकडे सीमाला म्हणत असतो की माझं आज डोळ्यांचं ऑपरेशन आहे, त्या मुलाचे डोळे आज मला देण्यात येणार आहे, तो मुलगा मेला.
आणि हसत असतो. तेव्हा सीमाला खूप वाईट वाटत असतं. सीमा म्हणते की हे काय म्हणताय, इतक्या लहान मुलाबद्दल तुम्ही असं का म्हणताय. तर शशिकांत म्हणत असतो की तो मुलगा मेला, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्याचे डोळे मला लावल्यावरती माझं अपंगत्व जाणार आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. सीमा तुला आनंद नाही होते. आता सीमा शशिकांतला दाखवण्यापुरतं हसत असते. तर प्रेक्षकांना पुढे आता रेवाने अभिचे कान भरल्यामुळे अभि आता रमा आणि अक्षयला समजावतोय आणि म्हणतोय की ती माझी मुलगी आहे, माझ्याकडेच द्या, तिचं संगोपन मी आणि रेवा मिळून करणार आहे. तर ही गोष्ट रमाला काही मान्य नाही आहे. रमा अक्षयकडे बघते, पण अक्षय म्हणतो रमा आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे, कारण जन्म देणारे तिचे माता पिता यांचा अधिकार सर्वात जास्त असतो. तर मग इकडे रमा म्हणत असते की जन्म देणाऱ्या आईवडिलांपेक्षा त्या बाळाचं संगोपन जे कोणी करत असताना त्याला तितकाच अधिकार असतो बाळाला सांभाळण्याचा. तर प्रेक्षकांना आता पुढे आपल्याला बघायचं आहे की रमा अक्षय अर्थाला अभिच्या स्वाधीन करताय का, की रमा अर्थाला अभिला देण्यासाठी नकार देते, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.